नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर मित्रांनो, आता आपण इथे पाहिलेलं आहे की जीवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या हे सगळेच जण त्यांच्या पनवेलच्या फार्म हाऊसवरती पोहोचलेले आहेत. पण जीवाच्या बेडरूममध्ये जीवा आणि काव्याचे भरपूर फोटोज, त्यांच्या भरपूर आठवणी आहेत आणि त्या आता जीवाला कोणाच्याही समोर येऊ द्यायच्या नसतात. पण आता अगोदरच मिथुन काका हा तिथे पोहोचलेला आहे, त्यामुळे जीवाला भीती आहे की आता मिथुन काकाने ते सगळं पाहिलं असेल का. मग जिथे पार्थ गाडी थांबवतो फार्म हाऊसच्या बाहेर, जीवा तोच पटकन उतरतो आणि पळत निघून जातो. आता इकडे प्रश्न पडतो सगळ्यांना की हे सगळं काय आहे. हा बर्थडे बॉय आहे आणि याला इतकी कसली घाई आहे आतमध्ये फार्म हाऊसच्या जाण्याची. अगोदर तर याला यायचं नव्हतं आणि आता आलाय तर हा एवढी घाई कसली करतोय. पण आता जीवाला कोणी काही बोलत नाही. तर नंदिनी म्हणत असते, जाऊ द्यावं पार्थ, आधी मन वाटत नसेल त्यांचं यावं, पण आता वाटलं असेल. असो, चला आपण हे सगळेजण जाऊया. मग काय, आता लगेच पार्थ, नंदिनी, काव्या हे तिघजण उतरतात. तर आता पार्थ हा लगेचच नंदिनी आणि काव्याला म्हणतो, तुम्ही दोघी वा पुढे, मी पटकन सगळं सामान घेऊन येतो. त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते, नाही नको, आम्ही सुद्धा थांबतो. एकटेच तुम्ही सगळं एवढं कसं सामान घेऊन याल, चौघांचं सामान आहे आपल्या. त्यावर काव्या सुद्धा मनात विचार करते, मी सुद्धा थांबायला हवं, कारण जीवा आता त्याच्या रूममध्ये गेला असेल. तो रूम खोलून रूममध्ये जाईल आणि सगळं बघून ते काढण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत 5-1 मिनटं तरी लागतील. मग मी नंदिनी ताई आणि पार्थना घेऊन जाईन. जर मी आत्ताच गेले तर जीवा त्याची रूम उघडणारच नाही. आता काव्याने मस्त सुपर डुपर हिट प्लॅन बनवलेला असतो पार्थ आणि नंदिनी समोर सगळं काही सत्य आणण्यासाठी. आता जीवा मात्र जीवाच्या आकांताने धावत पळत रूममध्ये आलेला असतो आणि समोर जे दृश्य असतं ते बघून जीवा अगदी थक्क होऊन जातो, कारण जीवाच्या समोर काव्या आणि त्याच्या कोणत्याही आठवणी शिल्लक राहिलेल्या नसतात आणि हे बघून त्याला कळतच नसतं की हे सगळं कसं झालं आणि कोणी केलं. जीवा स्वतःच पहिला शॉकमध्ये असतो, तो सगळं बघतच असतो. तोपर्यंत त्या ठिकाणी काव्या, पार्थ आणि नंदिनी तिघही पोहोचलेले असतात. आता पार्थ आणि नंदिनी त्या रूममध्ये येतात, पण त्यांना काही माहीतच नसतं. त्यामुळे ते दोघंही म्हणतात, जीवा, अहो या खोलीत तुम्ही एवढे धावत पळत जीव टाकत का आलात, काय होतं इथे असं धावत पळत येण्यासारखं. काव्या मात्र मनात म्हणत असते, हे सगळं काही कसं झालं, इथे तर माझ्या आणि जीवाच्या इतक्या आठवणी होत्या, मग हे सगळं अचानक कसं काय बदललं. तर आता तिथे जीवाच्या आणि काव्याच्या कोणत्याही आठवणी नसतात, तर तिथे आता जीवा आणि नंदिनीचे काही फोटो लावलेले असतात. आता जीवाला सुद्धा कळत नसतं की हे सगळं नेमकं घडलं कसं आणि केलं कुणी. तर इकडे काव्या ही मनातल्या मनात म्हणत असते की हे सगळं नक्कीच जीवानेच केलं असणार. जीवानेच त्यांच्या कुठल्या तरी मित्रांना पाठवलं असेल इथे आणि ते सगळं काही काढून टाकायला लावलं असेल आणि इथे हे सगळं डेकोरेशन करायला लावलं असेल. तर आता दुसरीकडे नंदिनी ही रूम बघत असते. ती रूमच्या बाल्कनीमध्ये जाते आणि बाल्कनीतून खाली टॉप व्ह्यू बघत असते. खूप छान व्ह्यू असतो, खाली स्विमिंग पूल वगैरे असतो. पार्थ देखील व्ह्यू बघत असतो आणि तो म्हणत असतो, वाव जीवा, खरंच मस्त खोली सिलेक्ट केली आहेस की तू. तर इकडे मात्र काव्याला कळत नसतं की हे सगळं कसं घडलं. तर दुसरीकडे नंदिनी आणि पार्थ हे दोघंजण जीवाबरोबर बोलत असतात, पण जीवा हा पूर्णपणे ब्लँक झालेला असतो. तो त्याच्या विचारांमध्ये गुंतलेला असतो की हे सगळं कसं झालं. माझे आणि काव्याचे फोटो, गिफ्ट्स गायब झालं, माझे आणि नंदिनीचे फोटो आले, हे सगळं कोणी केलं, कसं केलं. आणि आता तो ह्या सगळ्या विचारांमध्ये गुंतलेला असतानाच त्याच्या समोर येऊन उभा राहतो, तो म्हणजे मिथुन काका. आता मिथुन काकाला त्या क्षणी जीवाच्या लक्षात येतं की नक्कीच हे सगळं मिथुन काकाने केलेलं असणार. आता मिथुन काकाने जीवासाठी हे सगळं काही केलेलं असतं, कारण मिथुन काका हा जरी जीवाचा काका म्हणजेच मंजू आत्याचा नवरा असला तरी सुद्धा तो लहानपणापासून जीवाला खूप चांगलं ओळखतो आणि लहान असल्यापासून जीवा मिथुन काकाबरोबर प्रत्येक गोष्ट अगदी सहज पटकन शेअर करतो आणि ते दोघं खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे मिथुन काकाने जीवाला सपोर्ट करण्यासाठी हे सगळं करून ठेवलेलं असतं. पण आता मिथुन काकाला सुद्धा जीवाचा खूप राग आलेला असतो, कारण जीवाने मिथुन काकापासून सुद्धा सर्व गोष्टी लपवलेल्या असतात. त्यामुळे तो आता जीवाला म्हणत असतो, जीवा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, पटकन खाली ये.
या सगळ्यांना तुझी खोली बघू दे. त्याबरोबर जीवा म्हणतो काका ते मी. त्याबरोबर मिथून काका म्हणतो ते तू मला काही सांगू नकोस, मी सांगितलंय तितकं कर, पटकन खाली ये, महत्त्वाचं बोलायचं आहे म्हटलं ना. त्याबरोबर आता जीवाचा नाईलाज होतो. जीवा सगळ्यांना सांगतो तुम्ही रूम बघा, काकाचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, मी आलोच. आणि मग तो काकाबरोबर खाली येतो. आता मिथून काका हा जीवाचे खणखणवून मुस्काटात लगावून देतो. आता मिथून काकाने अशी पहिल्यांदाच जीवाला मुस्काटीत मारलेली असते. जीवालाच काय, मिथून काकाने पहिल्यांदा कोणावरती तरी हात उचललेला असतो. आता जीवा पूर्णपणे शॉक्ड झालेला असतो. मिथून काका म्हणत असतो तुला एवढी आपली मैत्री प्यार वाटायची ना रे, प्रत्येक गोष्ट तू येऊन मिथून काकाजवळ सांगायचं ना रे, मग ही एक गोष्ट तुला मला सांगता नाही आली, तुला कळतंय का जीवा तू हे सगळं काय करून ठेवलंयस ते. अरे तू फक्त एकाचं किंवा दोघांची नाही तर 4 जणांची आयुष्य उद्ध्वस्त केलेली आहेत. अरे नंदिनी आणि पार्थला फसवताय तू आणि काव्या मिळून. त्याबरोबर जीवा सांगत असतो प्लीज काका असं बोलू नकोस, हे बघ मी कोणालाही फसवत नाहीये. मी नंदिनीला ज्यावेळेस दीपकने किडनॅप केलं होतं त्यावेळेस तिला सोडवण्यासाठी तिकडे गेलो होतो, पण तुम्ही काव्याने पार्थदादाने माझी वाटच नाही पाहिली, नंदिनीची वाट नाही पाहिली. तुम्ही त्यांचं लग्न लावून मोकळे झाला होतात. नंदिनी ज्यावेळेस मंडपात आली त्यावेळेस गावातली सगळी लोक तिला नावं ठेवत होती. मी काव्याकडे जाऊन तिला समजावून सांगत होतो की तू हे लग्न मोड, आपण घरातल्या सगळ्यांना खरं सांगूया आणि तुझं आणि माझं लग्न लावून घेऊया, तू हे मंगळसूत्र काढून टाक. पण त्यावेळेस तिने देखील माझं ऐकलं नाही. बाहेर लोक नंदिनीला नावं ठेवत होते, तुझ्याशी लग्न कोणीतरी करायलाच हवं असं म्हणत होते. तिच्या चारित्र्यावरती डाग उठत होते आणि म्हणून माझ्याजवळ काही पर्याय नव्हता, म्हणून मी तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तिच्याशी लग्न करायला तयार झालो. मी खरंच सांगतोय. आणि आता माझ्या मनात काव्याबद्दल काहीच भावना नाही आहेत. आता ती फक्त माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावाची बायको आहे आणि मी तिच्याकडे तितक्याच नजरेने बघतो. त्याबरोबर मिथून काका हा जीवाला म्हणत असतो मी विश्वास ठेवतो आता तुझ्यावर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आईवडिलांची अब्रू तुझ्या हातात आहे. आता यापुढे चुकीचं पाऊल उचलू नकोस. जीवा मिथून काकाला वचन देतो की काका मी चुकीचं काहीही वागणार नाही. त्यानंतर आता मिथून काका हा तिकडनं निघून जातो. आता जीवा पार्थ नंदिनी काव्या छानपैकी जीवाचा वाढदिवस साजरा करतात. आता काव्याच्या तर मनात काहीच नसतं, पण तरीसुद्धा तिला असं दाखवावं लागतं की ती आनंदी आहे. त्यानंतर आता वाढदिवस साजरा करून सगळेजण परत आलेले असतात. आता आल्यावर लगेचच मालिनी सगळ्यांना विचारते की कसा झाला वाढदिवस, कसा गेला तुमचा वेळ. आता नंदिनी ही सांगत असते खूप छान वेळ गेला आई. हो तुम्हाला सांगू का, मला तर कळलंच नाही दिवस कसा संपून गेला ते. म्हणजे आम्ही इतकं छान सेलिब्रेशन केलं, त्यात मिथून काकांनी त्या जनाबाई होत्या त्यांना इतका उत्तम स्वयंपाक बनवायला सांगितला होता, म्हणून सांगू सगळं एकदम बेस्ट झालं. त्याबरोबर लगेचच मालिनी सांगते ते कळतंयच तुझ्या चेहऱ्याकडे बघून, तुला सुद्धा बरं वाटलं असेल ना जरा बाहेरून जाऊन आलीस तर. बरं जा आता चौघही छान फ्रेश वगैरे होऊन या. चौघही फ्रेश व्हायला आपापल्या रूममध्ये निघून जातात आणि मग आता फ्रेश वगैरे होऊन झोपूनही जातात. काव्याच्या मनात मात्र विचार फिरत असतात. विचारांचं चक्र वादळ तिच्या मनात उठलेलं असतं की हे सगळं कोणी केलं, का केलं, कशासाठी केलं. आज पुन्हा एकदा मी एक संधी गमावली आहे जीवाला सत्य घरातल्यांना सगळ्यांना सत्य सांगण्याची. तर नंतर आता मालिनी काकू ह्या नंदिनी आणि काव्या ह्या दोघींनाही सांगतात की आता येत्या 10 तारखेला मंगळवारी वटसावित्रीची पूजा आहे जी तुम्हाला करायची. काव्य या गोष्टीसाठी साफ नकार देते, मी असं काहीही करणार नाहीये, माझा संबंधच नाही, मी पार्थला माझा नवराच मानत नाही, मी का करू ही पूजा वगैरे असं म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून जाते. आता रूममध्ये आल्यावर पार्थ रूममध्ये त्याचं काम करत बसलेला असतो. काव्य खूप चिडलेली असते. पार्थ उलटे आकडे म्हणायला सुरुवात करतो. 10, 9, 8, 7, 6. काव्य म्हणते गप्प बसाव तुम्ही, इथे माझं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय, तुम्हाला कसले हे उलटे अंक सुचताय तो. त्यावर पार्थ शांतपणे विचारतो काय झालंय ते नीट सांगाल. त्यावर काव्य सांगायला लागते आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय, आपण काय बोलून एकमेकाशी लग्न केलं होतं, घरातल्या सगळ्यांना माहीत आहे ना परिस्थिती, मग तरी सगळेजण माझ्या पाठी का पडत असतात. त्यावर पार्थ विचारतो नेमकं काय झालंय. त्यावर काव्य सांगते वटसावित्रीची पूजा करायची असं काकू मला सांगतायत. त्याबरोबर पार्थ म्हणतो इतकंच. त्यावर काव्य म्हणते ही छोटी गोष्ट आहे. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो नाही करायची ना तुम्हाला पूजा, ठीक आहे नका करू, काहीच प्रॉब्लेम नाहीये. काव्या काय असतं ना, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, असं केलं ना की देव कधीच पावत नाही. त्याबरोबर काव्य म्हणते काहीही बोलता का हो तुम्ही आर्किटेक्ट. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो काही नाही, मी लॉजिकल बोलतोय, नाही करायची आहे ना तुम्हाला पूजा, काही हरकत नाही, तुम्ही नका करू पूजा. आता फिस्कारणारी मांजर जर नेहमीच फिस्कारत असेल तर त्याच्यावर सोल्युशन कसं निघणार. काव्य म्हणते काय म्हणालात. पार्थ म्हणतो नाही मी कुठे काय म्हणतोय, मला ही फाईल आहे ना ही पटकन पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करायची आहे, पेनड्राईव्ह आणायचं आहे. आता फार तिकडनं खरं तर पळ काढतो, कारण त्याला माहीत असतं की आत्ता जर मी इथे थांबलो तर काव्या मस्त माझ्याशी भांडण करत बसेल आणि माझा कामाचा वेळ वाया जाईल.
पार्थ पटकन तिकडनं निघून जात असतो. पुन्हा खोलीत येतो आणि काव्याला समजावून जातो, काव्या, तुम्हाला कोणतीही गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने करण्याची गरज नाही करायची तुम्हाला पूजा, काळजी नका करू, तुम्हाला कोणीच प्रेशराईज नाही करणार. पार्थ तिकडनं गेल्यावर नंदिनी तिकडे आलेली असते. आता काव्या नंदिनीला लगेचच म्हणते, ताई आता का आली आहेस तू इथे? आता पुन्हा तेच सांगशील ना, पूजा कर, हे कर, ते कर. त्याबरोबर नंदिनी म्हणते, नाही काव्या, मी तुला तू पूजा कर किंवा नको करू यापैकी काहीही सांगायला आलेले नाहीये. तो सर्वस्वी तुझा निर्णय आहे. तू एक हुशार आणि उत्तम मुलगी आहेस. काय करायचं काय नाही, बरं वाईट सगळं कळतं की तुला. फक्त मी तुला इतकंच सांगायला आली आहे की तुला पार्थसाठी पूजा का करायची नाहीये. नवरा म्हणून पार्थने आजपर्यंत त्याचं सगळं कर्तव्य पार पाडलंय. ज्यावेळेस तुझ्यावरती हल्ला झाला, दीपकने तुझ्यावरती हल्ला केला, तुझा गळा दाबला, त्यावेळेस अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते त्याच्या पाठीवर गेटच्या बाहेरपर्यंत धावत गेले. त्यानंतर त्यांच्या बायकोवरती हल्ला करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी शोधून काढलं, मारलं, पोलिसांच्या ताब्यात देखील दिलं. हे सगळं त्यांनी तुझ्यासाठी केलं का? तर ते तुझा नवरा आहेत म्हणून. मग तुझं कर्तव्य नाही आहे की फक्त त्यांच्यासाठी जाऊन वडाला 7 फेरे मारावे, उपास करावा. त्याबरोबर आता काव्या देखील विचार करते की हे सगळं नंदिनीताई जे बोलतीये ते बरोबर आहे. नंदिनी पुढे म्हणते की आपल्या आईवडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार केले. जर तू आज पूजा नाही केलीस ना तर लोक तुला नाही तर आईवडिलांना नाव ठेवतील. लोक काय म्हणतील तुला माहिती आहे? आड्यात नाही तर पोहळ्यात कुठून येणार. आता तू ठरव तुला काय करायचं आहे. एवढं बोलून नंदिनी गेलेली असते. दुसऱ्या दिवशी काव्या ही डायनिंग टेबलवरती फ्रूट कट करत असते. आता तिने मोठ्या ताटामध्ये वानाची तयारी करण्यासाठी फळं कापायला घेतलेली असतात. पार्थ कॉफी प्यायला त्या ठिकाणी आलेला असतो. आता काव्याला हे असं सकाळ सकाळ फळं कापताना बघून पार्थ विचारतो, काय करताय काव्या आणि एवढी फळं कापून कोणाला द्यायची आहेत? त्यावर काव्या सांगत असते, वटपौर्णिमा आहे आज, त्याचं वाण तयार करते. पार्थ म्हणतो, अच्छा, म्हणजे आईने यावेळेस तुम्हाला कामाला लावलं का? आणि यावेळेस तर तुम्हाला डबल फळं कापावी लागतील. डबल काय, खूप फळं कापावी लागतील. आपल्या घरामध्ये किती बायका वड पुजतात. मंजू आत्या, आई, आता त्याच्यात भर पडली ती म्हणजे नंदिनी आणि कल्पनाताई सुद्धा आपल्याच घरून वाण घेऊन जातात. म्हणजे तुम्हाला किती काम करावं लागणार आहे आज, खूप फळं कापायची आहेत. मस्त करत राहा. त्याबरोबर आता काव्य त्याला सांगत असते, वाणाची तयारी प्रत्येक बाई स्वतःची करते. हे मी दुसऱ्या कोणासाठी नाही तर माझ्यासाठी कापते. पार्थ म्हणतो, हा अच्छा ठीक आहे. आणि तो तिकडनं जात असतो पुढे आणि अचानक त्याला क्लिक होतं की काव्य म्हणाली हे मी माझ्यासाठी करते. पार्थ पुन्हा मागे येतो आणि काव्याला म्हणतो, काय म्हणालात, रिपीट करा. त्यावर काव्य सांगते, हे वाण मी माझ्यासाठी तयार करते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी जाऊन वड पूजणार आहात, तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करणार आहात, माझ्यासाठी तुम्ही जाऊन वडाला 7 फेरे मार. आता पार्थला खरं तर खूप जास्त आनंद झालेला असतो. त्याला त्याचा आनंद शब्दात व्यक्तच करता येत नसतो. काव्य म्हणते, हो मी वड पूजणार आहे, तुमच्यासाठी पूजणार नाही आहे. मी हे सगळं मालिनी काकूंनी सांगितलं ना म्हणून करणार आहे. पार्थ म्हणतो, ठीक आहे करा, तुमची मर्जी. आणि तो तिकडे पुढे जातो. आता पार्थ मनातून तर खूप खुश असतो कारण काव्या वड पूजणार असते. मनातल्या मनात तो देवाला थँक्यू म्हणत असतो आणि म्हणत असतो की चला आज काव्या आईने सांगितलं म्हणून वड पुजतायत, पण पुढच्या वर्षी नक्कीच त्या माझ्यासाठी वड पुजतील. त्यानंतर आता काव्या नंदिनी दोघी छान तयार होऊन आलेले असतात आणि वड पुजायला चाललेले असतात. आता मालिनी काकू त्यांना विचारतात की तुम्ही वड पुजायला कुठे जाताय? त्या दोघी सांगतात की आपल्या घराच्या शेजारी पुढे थोडंसं अंतरावरती एक गार्डन आहे आणि गार्डनच्या आवारात आहे एक वड, आम्ही तिथे जाऊन वड पुजणार आहोत. नंदिनी सांगते, मी आनंद निवासवरून येताना बऱ्याच वेळा तिथला वड पाहिलाय. त्यावर आता मालिनी काकू त्यांना सांगतात की नाही, आपण असा कुठेही वड पूजत नाही. देशमुख हे पहिल्यापासून एकाच वडाची पूजा करतात आणि तुम्हाला सुद्धा तिथेच जाऊन पूजा करावी लागेल. त्यावर काव्य म्हणते, का असं? त्यावर मालिनी सांगायला लागते, कारण तो वड माझ्या आजे सासूबाईंच्या पण आजे सासूने लावलाय आणि त्यामुळे त्याच वडाची पूजा आपण इतके वर्ष पिढ्यानपिढ्या करतोय, त्यामुळे तुम्हालाही तिथेच जावं लागेल. आता मालिनी काकू पुढे असंही सांगतात, पण तो वड लांब आहे त्यामुळे तुम्ही दोघीच जाऊ नका, तुम्हाला जाणं अवघड पडेल. पार्थ आणि जीवाला तुमच्या बरोबर घ्या, ते दोघं तुम्हाला गाडीने पटकन सोडतील. मग काय, आता पार्थ हा तर रेडीच असतो काव्याला घेऊन जाण्यासाठी, त्याला तर काव्याबरोबर जायचंच असतं. आता जीवाला सुद्धा मालिनी काकू सांगतात की तू सुद्धा नंदिनीला सोडायला जायचंयस, एवढा उपवास करते ती तुझ्यासाठी, तुला एवढं नाही करतायत. आता आईने ऑर्डर दिलेली असते. जीवा सुद्धा म्हणतो, ओके ठीक आहे मी जातो सोडायला. आणि मग पार्थ आणि जीवा मस्त दोघं सोडायला येतात. आता गाडीतून काव्या उतरते आणि एका लहान मुलाचा बॉल येऊन तिच्या पायावरती लागतो. आता बॉल हा क्रिकेट बॉल असतो, तो खूप जोरात तिच्या पायावर लागलेला असतो. काव्य आई ग असं ओरडत असते. इतक्यात तो मुलगा तिकडे येतो आणि काव्याला लगेच, सॉरी ताई, माझा बॉल चुकून तुझ्या पायाला लागला, खरंच सॉरी असं सांगतो. आता इतका हंबली तो मुलगा सॉरी म्हणत असतो. काव्य लगेचच त्याला म्हणते, नाही काही हरकत नाही,
ठीक आहे, पण सावकाश खेळा, कारण आता इथे खूप बायका येतील, लागेल कोणाला तरी, नाहीतर थोडं लांब जाऊन खेळा असं सांगते आणि तो बॉल त्याला परत देते. त्याबरोबर आता तो मुलगा हा तिकडनं निघून गेलेला असतो. आता खरं तर त्याची आई तिथे वड पुजायला आलेली असते आणि त्यामुळे तो त्याच्या आईबरोबर तिथे आलेला असतो. आता काव्याच्या पायाला खूप जोरात लागलेलं असतं. काव्य चालण्याचा प्रयत्न करते, पण तिला चालता येत नसतं. आता नंदिनी म्हणते, काव्य आता तू पूजा कशी करणार? काव्य म्हणते, जाऊ देत मग, मी नाही करत पूजा, आता माझ्या पायाला लागलंय, जाऊन सांगेन मी काकूंना. त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणतो, कशाला, मी आहे ना, मी उचलून घेतो तुम्हाला, मी उचलून घेतो, तुम्ही फेरे मारा. मग काय, आता लगेचच पार्थ काव्याला उचलून घेतो आणि वडाला फेरे मारायला काव्य सुरुवात करते. छान पूजा वगैरे होते. आता तो मुलगा मस्त लांब उभा राहून बघत असतो की पार्थने काव्याला उचलून घेतलंय व ते फेरे वगैरे सुरू आहे सगळं छान. मग त्याला प्रश्न पडतो की ही जी दुसरी ताई आणि दादा आहेत ते फक्त उभे आहेत. मग तो नंदिनीला विचारतो, ताई तू नाही करणार हे सगळं, माझी आई पण करते. त्यावर नंदिनी त्याला सांगते की अरे आता बऱ्याच बायका करतायत ना, म्हणून मी थांबली. आता त्या पाठी आल्या ना की मग ज्या उरलेल्या बायका होत ना आम्ही जाऊन वड पुजणार. त्यावर तो मुलगा म्हणतो, ठीक आहे, मग दादा तू पण ह्या ताईला तसंच उचलून घेणार त्या दादासारखा आणि वड पुजणार? त्याबरोबर जीवा सांगतो, अरे नाही, तिच्या पायाला लागलंय म्हणून त्या पार्थ दादाने तिला उचलून घेतलंय, हिचा पाय व्यवस्थित आहे, हिला का उचलून घ्यायची? त्याबरोबर लगेचच आता तो मुलगा सांगत असतो, नाही आमच्या घरी पद्धत आहे, मला चॉकलेट दिलं ना की माझा धाकटा भाऊ पण मागतो, म्हणून मी विचारलं. त्याबरोबर जीवा आणि नंदिनीला हसायला येतं, कारण म्हणजे हसण्यास्पदच गोष्ट त्या मुलांनी सांगितलेली असते. मग लगेचच आता तो मुलगा म्हणतो, तू पण ताईला उचलून घे आणि मार ना दादा फेरे. आता तो इतकं म्हणजे एकदम जनरली बोलत असतो जसं की आपण घरच्या माणसांबरोबर वगैरे बोलतो. आता नंदिनी म्हणते, अरे नाही नको, मला उचलून वगैरे घेण्याची गरज नाही आहे, मी मारेन माझ्या फेऱ्या. मग आता तो मुलगा म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही उभे राहा, मस्त मी तुमचा फोटो काढतो, मागाशी मी माझ्या आईचे पण खूप काढले. आता तो स्वतःहून बोलत असतो. नंदिनी म्हणते, अरे नाही नको, पण तो मुलगा इंटरेस्टेड असतो फोटो काढण्यामध्ये. जीवा म्हणतो, बरं ठीक आहे काढ, त्याला आनंद असतो फोटो काढण्यामध्ये. मग तो मुलगा जीवा आणि नंदिनीचे छान फोटोज वगैरे काढतो आणि मग म्हणतो, दादा आता तू ना ताईचा मस्त हात पकड आणि तुम्ही सुद्धा फेरे मारा, आता मी सुद्धा तुमचे फोटो काढतो, रील बनवतो. आता तो मुलगा इतका इंटरेस्टेड असतो ना हे सगळं करण्यामध्ये की जीवा आणि नंदिनीला त्याचं मन मोडवत नाही. आणि मग काय, जीवा नंदिनी वडाला हात पकडून फेरे मारतात, तो मुलगा छान फोटोज वगैरे क्लिक करतो. आता ते सगळं होऊन जातं आणि मग आता काव्या हा पार्थला सांगते, आता उतरा मला खाली, झालंय माझं फेरे मारून. मग पार्थ हा काव्याला खाली उतरत असतो. तो मुलगा त्यांनाही म्हणतो, ए दादा ताई तुम्ही पण थांबा. आता पार्थला वाटतं काय झालं, हा का थांबवतोय? पार्थ विचारतो, काय रे काय झालं? तो म्हणतो, थांब तर खरं. आणि मग तो काव्य आणि पार्थचा सुद्धा एक छान फोटो क्लिक करतो आणि त्यांना सांगत असतो की हे बघा, काव्याला खरं तर ते आवडलेलं नसतं, पण त्या लहान मुलांनी फोटो काढलेला असतो, त्यामुळे ती त्याच्यावरती काही ओव्हर रिॲक्ट करत नाही, ती तो फोटो ठेवून घेते. त्यानंतर आता वड पुजून सगळेजण घरी यायला निघालेले असतात. आता काव्य तर अजिबात खुश नसते, कारण या सगळ्यात तिला इंटरेस्ट नसतो. तिने केली, पूजा करायची होती म्हणून केली, अशा पद्धतीची पूजा केलेली असते. नंदिनी खूप खुश असते, कारण आज तिची पहिली वटपौर्णिमा असते. आज तिने पहिल्यांदा वड पुजून सावित्रीचं जे काही व्रतवैकल्य आहे ते पूर्ण केलेलं असतं. तर जीवाला सुद्धा काही फार या सगळ्यात इंटरेस्ट नसतो. तो मात्र त्या लहान मुलाने जे सांगितलेलं असतं त्यांच्या लहान भावाचा आणि त्याचाच तो विचार करत असतो आणि त्याला त्याच्या आणि पार्थच्या लहानपणीची थोडी आठवण आलेली असते आणि तो जुन्या आठवणींमध्ये हरवलेला असतो. तर दुसरीकडे पार्थ मात्र खूप जास्त खुश असतो मित्रांनो, कारण फायनली काव्याने पार्थसाठी वड पुजलेला असतो. त्याची अजिबातच अपेक्षा नसते की काव्य असं काहीतरी करणार आहे, पण काव्याने हे सगळं केल्यामुळे पार्थ खूप जास्त खुश असतो. आणि आता पार्थ काव्याला एक सरप्राईज गिफ्टसुद्धा देणार असतो, कारण अशी मान्यता आहे की वड पुजल्याच्या नंतर नवऱ्याने बायकोला गिफ्ट द्यायचं असतं. आणि ही गोष्ट तो अगदी लहानपणापासून त्याच्या घरात बघत आला, म्हणजे त्याचे बाबा दरवर्षी आईला गिफ्ट देतात. म्हणून मग आता त्यानेही ठरवलंय काव्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायचं. आणि आता पार्थने काव्यासाठी एक सुंदर लाल रंगाची गोल्डन जरी बॉर्डर असणारी एम्ब्रॉयडरीची साडी आणलेली असते. त्याच्यावर सुंदर बारीक नक्षीकामसुद्धा केलेलं असतं. आणि आता पार्थ काव्याला ती साडी देणार आहे. पण आता यावर काव्या काय रिॲक्ट करणार, पुढे काय घडणार, सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावा लागेल. तुम्हाला काव्याचा आणि नंदिनीचा लुक आजचा कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, बाकी काही असू दे, पण
नंदिनी बरोबर जरी पार्थचं पूर्वी लग्न ठरलं होतं तरीसुद्धा आता पार्थने तो सगळा भूतकाळ मागे पुसून टाकला आणि तो काव्याबरोबर नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो. यामधून आपल्याला पार्थची पॉझिटिव्हिटी किती स्ट्रॉंग आहे हे दिसतं. तुम्हाला काय वाटतं पार्थच्या पॉझिटिव्हिटीबद्दल? कमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.